तर आता आपण हा वाला क्वेश्चन बघूया. स्टॉक बाय अँड सेल. तर स्टॉक म्हणजे इथे शेअर मार्केटमध्ये स्टॉक असतं ते आहे. पण आपण इथे एखादी वस्तू कन्सिडर करू शकतो, एवढा काही विषय नाही. आपण समज की बॉटल पकडली, ही बॉटल आहे आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय की एक प्राइस ॲरे दिलाय आणि त्या प्राइस ॲरे मध्ये त्या बॉटलच्या प्राइसेस आहेत. तर जसं की इथे लिहिलंय की ही डे झिरोला प्राइस, डे वनची प्राइस, डे टू ची प्राइस आणि एक्सेट्रा पुढच्या प्राइसेस. तर आता आपल्याला असं सांगितलंय की आपल्याला एखाद्या दिवशी यापैकी कोणत्या तरी एक दिवशी बॉटल आहे ती विकत घ्यायची आहे. आता ह्या प्राइसला, समज या दिवशी विकत घेतली तर आपल्याला या प्राइसला भेटेल आणि त्यानंतरच्या एखाद्या दिवशी आपल्याला ती विकायची आहे. आणि असं असे 2 दिवस सिलेक्ट करायचे आहेत, विकण्याचे आणि दुसरा दिवस ते सेल करण्याचे, विकत घेण्याचे आणि सेल करण्याचे. तर जेणेकरून आपला जो प्रॉफिट आहे तो मॅक्सिमम होईल. उदाहरणार्थ, जसं की आपण समजा इथे अ, समजा आपण 5 रुपयाला विकत घेतली आणि इथेच विकली, तर मग 9 - 5 आपल्याकडे 4 रुपये एक्स्ट्रा येतील. म्हणजे आपला प्रॉफिट जो आहे तो 4 रुपये होईल. मग अशाच प्रकारे आपल्याला असा दिवस कोणतातरी सिलेक्ट करायचा आहे ज्या दिवशी विकत घेऊ आणि असा दिवस ज्या दिवशी आपण ती विकू आणि जेणेकरून आपला प्रॉफिट मॅक्सिमम होईल. तर हा क्वेश्चन आहे ओव्हरऑल. आणि क्वेश्चन मध्ये दुसरी गोष्ट म्हणजे अशी की समजा आपण एखादी समजा ती बॉटल आपण या दिवशी विकत घेतली, तर आपण ती फक्त उरलेल्या दिवसांमध्येच विकू शकतो. कारण आपण ती इथेच विकत घेतली, त्याच्या आधी आपल्याकडे बॉटलच नव्हती. ह्या इथे या प्राइसेसचा आपलं मग काही घेणं देणं राहणार नाही, कारण आपण बॉटलच या दिवशी विकत घेतली. तर आपल्याला हा वाला प्रश्न आहे टोटल आणि याच्यात मॅक्सिमम प्रॉफिट आपल्याला सांगायचं आहे. तर यात आपण असं पटकन मनात येऊ शकतं की जी सर्वात कमी व्हॅल्यू आहे त्या दिवशी विकत घ्या. पण समजा आपण 1 रुपयाला विकत घेतली, तर त्याच्यानंतर फक्त एकच दिवस भेटतो आपल्याला विकण्यासाठी आणि मग आपल्याला त्याच दिवशी विकावं लागेल. मग 2 रुपयाला समजा विकली तर मग फक्त 1 रुपयाचा प्रॉफिट होईल. तो खूप कमी आहे. कारण समजा आपण असं याच्यात ॲरेवर नजर मारली तर आपल्याला कळतं की समजा इथे ही व्हॅल्यू खूप कमी आहे 3, आणि आपण समजा 3 रुपयाला विकत घेतली आणि 9ला समजा विकली, तर 6 रुपयाचा आपला प्रॉफिट होतो. मग हा मॅक्सिमम प्रॉफिट आहे. त्यामुळे आपण असं एकवर डायरेक्ट जाऊन नाही मारू शकत. मग त्यामुळे आपल्याला या व्हॅल्यूज करून बघावे लागतील की कोणती व्हॅल्यू आहे आणि कोणती व्हॅल्यू काय होतं. समजा आता इथे आधीच पहिली दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ह्या व्हॅल्यूज आपल्याकडे ऑलरेडी आहेत. त्यामुळे आपण कॅल्क्युलेट करून बघू शकतो की यामधला डिफरन्स याला पकडला आणि डिफरन्स काढून बघू शकतो की आपल्याला कधी जो आहे तो प्रॉफिट मॅक्सिमम भेटतो आणि त्यानंतर आपण ठरवू शकतो की कोणत्या तारखेला विकत घ्यायचं आणि कोणत्या नाही. उदाहरणार्थ आपण असं बघू शकतो की ही 7ला आपण इथे विकत घेतली आणि मग आपण समजा इथे विकली, इथे विकली, इथे विकली तर काय होईल? समजा आपण इथे विकत घेतली, इथे इथे विकली, तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे करू शकतो की एकदा ही प्राइस विकत घेण्याची प्राइस ठरवून बघितली, त्यानंतर ही प्राइस ठरवून बघितली, कधी ही बघितली. असं आपण हे काही करू शकतो, कारण आपण विकत घेत नाहीत, आपण फक्त कॅल्क्युलेट करतोय. मग त्यामुळे जर आपण जास्त विचार नाही केला तर आपल्याला एकदम पहिला मनात म्हणजे थॉट येईल किंवा ऑप्शन येईल किंवा सोल्युशन येईल तसं की आपण सिम्पली 7ला घ्यायचं आणि हे ज्यांचा डिफरन्स आहे तो काढून बघायचा की जसं की इथे मेन दोन गोष्टी आहेत की एक आहे परचेस प्राइस, म्हणजे ज्या दिवशी परचेस केलं, परचेस करण्याची प्राइस, आणि दुसरं आहे सेलिंग प्राइस SP, की ज्या दिवशी सेल केलं. समज इथे विकत घेतलं 7 तर 7 होईल परचेस प्राइस आणि इथे विकलं तर 3 होईल सेलिंग प्राइस. तर त्यामुळे मग आपण कारण की कॅल्क्युलेट करू शकतो, करून बघू शकतो, तर मग आपण हे ट्रायल अँड रन करून बघू शकतो की आपण 7ला घेतलं आणि यांचा डिफरन्स करून बघितला, याचा डिफरन्स बघितला, याचा डिफरन्स बघितला, असं आपण करू शकतो. तर मग आपण सिम्पलेस्ट अप्रोचने समजा पुढे गेलो तर आपण विचार करू शकतो की पहिले आपण जी परचेस प्राइस आहे ती 7 फिक्स केली आणि मग सेलिंग प्राइस आहे ती या दिवशी तर 7च असणार. मग आपला प्रॉफिट 0 असेल कारण 7ला घेतली 7ला विकली. मग त्यानंतर आपण पुढे गेलो तर आपण जी परचेस प्राइस होती आपण 7 फिक्स केली होती आणि ही सेलिंग प्राइस या दिवशी 3 आहे. समजा या दिवशी आपण विकतोय तर आपल्याला 3 रुपयालाच विकावी लागेल. तर मग तो समजा 7ला घेतली आणि 3ला विकली तर आपलं नुकसान होईल. सिमिलरली आपण पुढे जर गेलो, 5 रुपयाला विकली म्हणजे आपण कमी रुपयाला विकतोय, त्यात पण आपलं नुकसान होईल. मग आपण पुढे गेलो आणि समजा 9ला विकली, तर इथे आपला फायदा होईल की आपण घेतली होती 7 रुपयाला म्हणजे कमी पैशात आणि विकतोय जास्त पैशात, तर आपल्याला 2 रुपयाचा फायदा होईल. मग सिमिलरली आपण पुढे गेलो तर एक हे खूप कमी आहे 7 पेक्षा, मग नुकसान होईल. तसंच दोन हे वाला लास्ट दिवशी पण आपलं नुकसानच होईल.
मग आपण इथे बघू शकतो की आपण असं हे डिफरन्स काढून बघू शकतो एकेकाचा. आणि त्यानंतर समजा आपण एक गोष्ट नोटीस केली की आपण हे कॅल्क्युलेट करताना जेव्हा पुढे जातोय, समजा इथून आपण इथे आलो, तर इथे आपल्याला क्लिअरली दिसतंय की ही जी किंमत आहे याची बॉटलची प्राइस या दिवशी यापेक्षा खूप कमी आहे. मग इथे आपण तिला रिप्लेस करू शकतो, कारण एनिवे आपण कॅल्क्युलेटच करून बघतोय. इथे आपण विकत नव्हते घेतलेले, आपण फक्त कॅल्क्युलेट करण्यासाठी 7ला पकडलेलं होतं. मग इथे पण आपण पुढे जर आपण आलो आणि बघितलं की हे 3 याच्यापेक्षा कमी आहे, तर इथे आपण लगेच त्याला रिप्लेस करू शकतो. कारण पुढे जाऊन काय होईल आपल्याला माहित नाही. प्राइसेस कमी जास्त होतील. पण याच्यापेक्षा तरी खूप जास्त बेटर आहे 3 व्हॅल्यू. कारण पुढे काही होऊ दे, पण ही समजा आपण 7 पेक्षा जर 3ला विकत घेतोय बॉटल, तर आपलं याच्यापेक्षा तरी आपलं चांगलंच पुढे जाऊन होईल. म्हणजे कमीत कमी नुकसान होईल किंवा जास्तीत जास्त फायदा होईल. त्यामुळे आपण हे 7ला व्हॅल्यू आपण ठेवण्यापेक्षा आपण पुढे जेव्हा आपण पुढे जातो आपण ठरवू शकतो की समजा या दिवशीची प्राइस यापेक्षा कमी असेल, तर मी लगेच परचेस प्राइस माझी चेंज करून बघेन, जेणेकरून माझा प्रॉफिट जास्तीत जास्त होईल. जसं की आपण पुढे बघूया की जसं की हे होतं 7 झाली पहिल्या दिवशी. आता आपण पुढे गेलो तर इथे मी बघितलं की जी प्राइस आहे ह्या दिवसाची आपण फॉर लूप लावणार आहेत ना. मग फॉर आय इक्वल टू 0 असतानाही आय इक्वल टू 1 झाल्यावर आपण बघू की प्राइस ऑफ 1 इज 3. मग तो 3 आहे, मग लगेच आपण परचेस प्राइसला चेंज करू शकतो इफ कंडिशन लावून. इफ प्राइस ऑफ आय इज लेस दॅन ही वाली प्राइस परचेस प्राइस, तर मग आपण परचेस प्राइस चेंज करू शकतो. मग आपण इथे चेंज केली तर मग 3 वजा 3ला घेतली आणि समजा सध्या आपण इथे उभे आहेत किंवा आपला जो फॉर लूप आहे तो यावर आहे, तर मग आपण 3लाच विकू शकतो. मग आपण 3ला विकला, मग 0 झाला. मग आपण पुढे गेलो, पुढे आपण बघितलं की ही व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे. मग आपण ती परचेस प्राइस ॲज इट इज 3च ठेवणार. मग आपण ती 3च ठेवली आणि हे 5 होतं, मग आपला प्रॉफिट झाला ₹2. तसंच आपण पुढे गेलो, इथे बघितलं की ही आपण 9 जो आहे तो याच्यापेक्षा खूप मोठा आहे. मग याला चेंज करण्यात अर्थ नाही. म्हणून आपण जो परचेस प्राइस 3च ठेवणार. आणि कारण की आपण इथे उभे आहेत, तर इथे आपण ते विकू शकतो. जेव्हा आपण इथे उभे आहेत, तेव्हा आपण यालाच विकू शकतो. आपण जुन्या किंवा पुढच्या किमतीला आपण काय नाही करू शकत. जर आपण इथे या दिवसावर आहेत, तर आपण याच किमतीला विकू शकतो. मग आपण 9लाच विकणार. मग त्याचा प्रॉफिट झाला 6. तर आपण जेव्हा पुढे जाऊ, तर आपण बघणार की एक जो आहे तो कमी आहे 3 पेक्षा. मग आपण परचेस प्राइस चेंज करणार, की जी परचेस प्राइस आहे ती 3 वरून 1 वर आपण चेंज करून बघितली. आणि कारण की इथे आहेत, मग इथे तर एकच आहे, मग ₹1लाच विकावी लागेल. मग प्रॉफिट झाला 0. सिमिलरली जेव्हा पुढे गेलो तेव्हा मग प्रॉफिट झाला ₹1. तर हे असं आपण बघू शकतो करून. आणि आपल्याला इथे दिसतंय की हे 6 जो आहे तो मॅक्सिमम आहे जो प्रॉफिट. आणि त्या दिवशी परचेस प्राइस आणि सेलिंग प्राइस या होत्या. तर आपण हे असं जो मॅक्सिमम प्रॉफिट आहे तो रिटर्न करू शकतो. त्याला तेवढंच आहे, जास्त काही नाहीच आहे. आपल्याला सिम्पली एक ॲरे दिलेला असेल ज्यात प्राइसेस असणार डे वाईज. आणि आपल्याला हे सेलिंग प्राइस आणि प्रॉफिटचं आपल्याला माहितीच आहे की समजा आपण ज्या दिवशी विकत घेतली आणि ज्या दिवशी आपण विकणार आहे, त्या दोघांचा आपण डिफरन्स काढला तर आपल्याला प्रॉफिट भेटून जाईल. आणि आपण हे कॅल्क्युलेट करण्यासाठी एनिवे ॲरेला ट्रॅव्हर्स करतच होतो. तर आपण त्याच ट्रॅव्हर्स करतानाच आपण ही एक कंडिशन पण लावू शकतो की समजा ही व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी होते, तर मग ₹3 व्हॅल्यू परचेस प्राइस मध्ये फिक्स कर. कारण ₹7 विकत घेण्यात मग काही अर्थच नाही. जर आपल्याला ₹3 भेटते एका बॉटल, तर मग ती बॉटल आपण ₹7 का घेणार? म्हणून मग आपण परचेस ची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. तर आपण सिम्पली एवढंच आहे ते आपण सिम्पली डायरेक्ट कोड करू शकतो की जसं की हे आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलंय प्राइस आहे आणि ह्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत. तर आपण कुठे गेला? हम्म. तर हे आपण फॉर लूप लावणार आहेत. सिम्पली की फॉर लूप लावणार आणि त्यात व्हॅल्यू चेंज करणार आहे. इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन n आणि आय प्लस प्लस. तर आता आपल्याला आपले जे प्रॉफिट आहे तो कॅल्क्युलेट करत जायचा आहे. तर आपण बघणार की जो प्रॉफिट आहे तो आहे जी सेलिंग प्राइस किंवा आपण ज्या दिवशी विकणार मायनस आपण विकत घेतलं त्या दिवशी. असं आहे की सेलिंग प्राइस मायनस परचेस प्राइस, की परचेस प्राइस. तर हा सिंपल प्रॉफिटचा फॉर्म्युला. त्यातून आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट होत राहणार. आणि आपल्याला याच्याने प्रॉफिट कॅल्क्युलेट होत राहणार. पण जसं मी बोललो की आपल्याला ती कंडिशन लावायची आहे की समजा आपण या दिवसावर उभे आहोत, आपण समजा ट्रॅव्हल्स करत पुढे आलो,
तर आपण बघतोय की इथे प्राइस परचेस प्राइस कमी आहे ही वाली. मग आपण लगेच परचेस प्राइसली आपण ही सोडून आपण ही फिक्स करणार. कारण परचेस प्राइस जेवढी कमी तेवढी बरं होईल आपल्यासाठी. जेवढी कमी रुपयाला आपण बॉटल विकत घेणार तेवढं चांगलं. मग इथे आपल्याला सिम्पली एक कंडिशन लावायची आहे की ही ही जी परचेस प्राइस आहे किंवा आपण असं बोलू शकतो का हा जो ॲरे किंवा हे प्राइस वाला आजची प्राइस आहे, प्राइस ऑफ त्या जी करंट किंवा आजची जी प्राइस आहे ती समजा परचेस प्राइस पेक्षा कमी आहे, तर आपण परचेस प्राइस आपण तीच फिक्स करून टाकणार. कारण जेवढे कमी रुपयात भेटेल तेवढं बरे. तर समजा हे झाली तर आपण प्राइस परचेस प्राइस आपण चेंज करणार जी आजची आहे ती. तर इथं हे याच्यात आलं आणि मग आपल्या प्रॉफिटमध्ये हे जात जातील. मग आपण इथे वाटल्यास प्रिंट करून बघू शकतो आपला प्रॉफिट बरोबर येतोय की काय मागे पुढे होतंय म्हणून. प्रॉफिट आणि हेडलाईन काहीतरी. हां, तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इनिशियलाइज नाही केलेल्या म्हणून ते हे होतंय. तर आपण त्यांना सिम्पली इनिशियलाइज करू. सेलिंग प्राइस हे ते इंट सेलिंग प्राइस आणि परचेस प्राइस. तर आपण सेलिंग प्राइस जे आहे ते सुरुवातीला काय असेल की आपल्याकडे दुसरं सध्या काही नाही, मग आपण ही पहिल्या दिवसाचीच कन्सिडर करू शकतो की प्राइस, आता प्राइस आपल्याला ठेवायची आहे, मग कोणीतरी ठेवायची म्हणून आपण पहिल्या दिवशीची म्हणून जी आहे ती आपण ठेवू शकतो की बाबा पहिल्या दिवशीची आहे तीच आपण प्राइस बाय डिफॉल्ट मानतोय. आणि सिमिलरली परचेस प्राइस साठी पण की जी अरे नाही प्राइस प्राइस अरे मध्ये जी पहिली प्राइस आहे ती आपण बाय डिफॉल्ट सध्यापुरती त्यात आपण टाकून घेतली. सिमिलरली सेलिंगचं पण तेच केलं की जी पहिला आहे ती आपण इनिशियलाइज करण्यासाठी घेतली. त्यानंतर आपला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट तर काहीच नाही, त्यामुळे आपण सिम्पली प्रॉफिट लिहून सोडू शकतो. कारण त्यात आपल्याला पुढे इथे जाऊनच ते कॅल्क्युलेट होईल. ही व्हॅल्यूज जे आहेत या व्हॅल्यूज आहेत आणि त्याने ते कॅल्क्युलेट होऊन जाईल. त्यामुळे त्याचं काही सीन नाही. आणि इथे जसं की आहे आपण इथे बघू शकतो की परचेस प्राइस तर आपण या इफ कंडिशनने चेंज करतोय, पण सेलिंग प्राइस आपण इथेही एकदा टाकली ही वाली, त्यानंतर आपण इथे चेंज करत नाही, पण आपल्याला जी चेंज करायची आहे जी करंट प्राइस आहे त्याच्याने. म्हणून आपल्याला ती इथे लिहावं लागेल की सेलिंग प्राइस साठी. नाहीतर काय होईल की सेलिंग प्राइस आहे ती नेहमी हीच राहील जाईल, प्राइस 0 आहे ती. आपण पहिल्या सुरुवात होती म्हणून आपण पहिल्या दिवशीची ठेवली, पण आपण जसं जसं पुढे जातोय तसं तसं आपल्याला सेलिंग प्राइस चेंज करावी लागेल. कारण आपण समजा इथे उभे आहोत तर इथे आपल्याला याच किमतीला विकू शकतो आपण, त्याच्या आधीच्या किंवा त्याच्या नंतरच्या किमतीला विकू नाही शकत. जी किंमत त्या दिवशी आहे त्याच किमतीला विकू शकतो. मग जर तीच किंमत पाहिजे मग आपण सिम्पली सेलिंग प्राइसची जी करंट चालली आहे प्राइस ती आपण त्यात भरू शकतो. कारण ती रोज नुसार ती अपडेट होत राहणार. मग ही सेलिंग प्राइस मध्ये आली आणि मग प्रॉफिट जो आहे तो कॅल्क्युलेट होत राहील. आणि हे आपलं ही कंडिशन की जर परचेस प्राइस कमी झाली तर आपण लगेच ती फिक्स करून टाकायची. तर आपण हे रन करून बघू. तर हे आपलं आलेलं आहे की पहिला जो होता तो 7 होता, आपण दोन्ही 7-7 ठेवलेला होता. मग प्रॉफिट जो होता तो 7,70 मायनस 7 मायनस 7 0. त्यानंतर मग आपण पुढे गेलो, मग आपण त्याला हे केलं की 3 वर गेलो आणि परचेस प्राइस जी आहे ती आपण 3 वर पुढे गेल्यानंतर मग 3 आपण सेट केली आणि जो प्रॉफिट होता तो 0च प्रिंट व्हायला पाहिजे होता. तो पहिला वाला प्रॉफिट जो आहे तो प्रिंट झालेला नाही कदाचित. हा तो वर असेल, हा इथे आहे. तर ते झालेलं आहे इथे ते बरोबर. पहिला जो होता तो कुठे गेला, 7-7 वाला तो 0 प्रिंट झाला. त्यानंतर जेव्हा आपण पुढे गेलो तर करंट प्राइस ही आहे 3, म्हणजे ती सेलिंग प्राइस बाय डिफॉल्ट झाली आणि आपण हे कंडिशन लावले म्हणून परचेस प्राइस पण तीच होऊन जाईल. कारण 3 ही कमी आहे, मग 3 - 3 झाली 0. मग पुढे गेलो आपण बघितलं तर मग सेलिंग प्राइस बाय डिफॉल्ट ही अपडेट होईल आणि 5 येईल आणि जी परचेस प्राइस आहे ती 3च राहील. कारण ती छोटी आहे. मग ती 3च राहील. मग 5 वजा 3 हा 2 आला. तसंच आपण जेव्हा पुढे जाणार तेव्हा मग 9 वजा 3 6 येईल. इथे 6 आलं. आणि सिमिलरली मग जेव्हा आपण पुढे जाणार तेव्हा मग इथे 3 इथे 3 आणि वजा 1
इथे आपण जेव्हा पुढे जाणार तेव्हा मग सेलिंग प्राइस बाय डिफॉल्ट अपडेट होऊन होणार 1. आणि मग इथे कंडिशन मध्ये जेव्हा इथे आलेलं असेल तेव्हा मग हे बघेल की ही 1 आहे ती 3 पेक्षा कमी आहे, मग ती अपडेट होईल आणि पीपी मध्ये 1 जाऊन स्टोर होईल आणि सेलिंग प्राइस याच्याने बाय डिफॉल्ट 1 होऊन जाईल आणि मग 1 - 1 0, मग तो 0 आला इथे. आणि मग पुढे गेल्यावर तेच की 1 ला विकत घेतली होती, 2 ला आपण विकली, मग 2 वजा 1 1. तर मग आपण हे इथे आपल्याला दिसतंय की आपण ह्या व्हॅल्यूज करेक्टली आपण हे भेटतात आपल्याला. आता आपल्याला पण प्रॉब्लेम आहे का आपल्याला तो जो प्रॉफिट आहे तो चेंज होतो. इथे आपला 6 आला होता पण आपण त्यानंतर पुढे जाऊन चेंज केलं. तर हे तर आपलं नेहमी असतं की समजा आपलं असं काही आहे कधी आणि आपण व्हॅल्यू चेंज करत जातोय. तर हे म्हणजे कधी जसं की सम वालं पण असतं आपलं. तर आपण समजा एखाद्या व्हेरिएबल मध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करतोय आणि आपल्याला मॅक्सिमम व्हॅल्यू त्याची रिटर्न करायची आहे. तर आपण सिम्पली त्या व्हेरिएबलचा मॅक्सिमम व्हेरिएबल असं म्हणून दुसरा एक व्हेरिएबल आपण त्याला घेऊ शकतो. जसं की इथे प्रॉफिट आहे. तर आपण ह्या प्रॉफिटसाठी एक व्हेरिएबल मेंटेन करतोय त्यात आपण या व्हॅल्यूज भरतोय. तर आपण मॅक्स प्रॉफिट नावाचा दुसरा व्हेरिएबल मेंटेन करू शकतो आणि ज्याला करू शकतो की जेव्हा मॅक्सिमम प्रॉफिट भेटेल मग तो उचलून मॅक्स प्रॉफिट मध्ये भरून ठेवायचा. आणि म्हणजे सिम्पली कंडिशन हेच असणार की मॅक्स प्रॉफिट सुरुवातीला 0 असेल, मग आपण पुढे पुढे जात राहणार आणि समजा प्रॉफिट जो आहे तो वाढला तर मग 2 उचलून भरायचं मॅक्स प्रॉफिट मध्ये. मग परत पुढे जायचं, मग परत समजा कधी प्रॉफिट मॅक्स प्रॉफिट पेक्षा जास्त झाला मग त्याला उचलून भरायचं मॅक्स प्रॉफिट मध्ये. हे आपण नेहमीच करतो, कोणती सम वगैरे असेल कोणताही मॅक्सिमम असेल तर आपण हेच करतो की आपण 2 व्हेरिएबल घेतो सिम्पली. समजा आपलं हे असतं, समज कोणताही एखादा व्हेरिएबल सम असेल तर आपण काय करतो की सम आणि दुसरा मॅक्स सम घेतो आणि आपण कंडिशन लावतो की जर जी सम आहे ही जी आपली सम आहे ती मॅक्स सम पेक्षा जास्त झाली तर आपण मॅक्स सम मध्ये सम स्टोअर करतो, जेणेकरून जी नवीन मॅक्सिमम सम आहे ती आपली स्टोअर होऊन राहील. ही कंडिशन लावतो जेणेकरून आपले मॅक्सिमम व्हॅल्यू ते स्टोअर होईल. मग सेम इथे पण आपल्याला प्रॉफिट सोबत करायचं आहे की आपला हा हे होतं पण मग इथे आपण मॅक्स प्रॉफिट मध्ये घेऊन ना ठेवलं. पण जो मॅक्स प्रॉफिट असतो सुरुवातीला तिथं काहीतरी व्हॅल्यू ठेवावी लागते कारण तो आपण कॅल्क्युलेट करत नाही. त्यानंतर इथे आपण प्रॉफिट लिहिलं आणि यात व्हॅल्यू नाहीये पण आपण इथे प्रॉफिट कॅल्क्युलेट करतोय, त्यामुळे मग आपण इथे त्याच्यात व्हॅल्यू काहीतरी येऊन जाईल. पण मॅक्स प्रॉफिट आपण फक्त इफ कंडिशन लावून कम्पेअर करतो. जसं की आपण इथे प्रॉफिट प्रत्येक वेळी कॅल्क्युलेट करू त्यानंतर आपण इथे बघणारच की इफ हे की मॅक्स प्रॉफिट समजा हा करंट प्रॉफिट आहे तो ग्रेटर आहे मॅक्स प्रॉफिट पेक्षा, तर मग तो मॅक्स वाला आपण स्टोअर करून ठेवणार. मॅक्स प्रॉफिट इक्वल टू जो करंट वाला प्रॉफिट आहे तो. तर इथे जसं मी बोललो की प्रॉफिटच्या बाबतीत आपण प्रॉफिट तसंच इनिशियलाइज करायचो आणि इथे ते कॅल्क्युलेट होऊन जायचं. पण याच्या मॅक्स प्रॉफिटच्या बाबतीत हा कॅल्क्युलेट कुठेच होत नाही. समजा आपण यात काहीच नाही व्हॅल्यू ठेवली तर इथे हे कंडिशन मध्ये ते गडबड दाखवेल की मॅक्स प्रॉफिट मध्ये काही व्हॅल्यूच नाहीये. मग हे कम्पेअर कोणासोबत करताय मग ते एरर देईल. मग त्यामुळे आपण अशा अशा व्हेरिएबल्सला जनरली 0 देतो. त्याला काय नाही एवढं, समजा तू एखाद्या रन करत असेल तुला ते एरर येऊन जाईल, समजा तू विसरली ते द्यायला तर ते एरर येऊन जाईल आणि त्यानंतर तू समजून घेशील. त्यामुळे याचं एवढं काय नाही, ते फक्त 0 ठेवून द्यायचं आणि सिम्पली ही कंडिशन आपण लावणार की बाबा जो प्रॉफिट आहे तो याच्यापेक्षा जास्त झाला तर मग तो याच्यात येऊन स्टोअर होणार. तर तेच की जसं की इथे आपला आधी 0 होता आणि वाटल्यास तर आपण इथे इथे प्रिंट करू शकतो. किती वेळ राहिलाय, हा खूप वेळ झाला, राहू दे. तर मग हे आपला हे 0 0 होत राहील आणि मग ही प्रॉफिटची कंडिशन आहे, जेव्हा प्रॉफिट वाढला की तो जाऊन स्टोअर होणार याच्यामध्ये मॅक्स प्रॉफिट मध्ये. सुरुवातीला 0 असणार इथे, हा, इथे 0 असणार, त्यानंतर मग प्रॉफिट 2 होईल मग तो येऊन स्टोअर होईल, त्याच्यानंतर जर वाढेल तर मग 6 येऊन स्टोअर होईल आणि त्यानंतर शेवटी 0 1 आहे पण ते छोटे आहेत म्हणून त्यात येणार नाही आणि 6 आहे तो ॲज इट इज राहील आणि इथे आपण मॅक्स प्रॉफिट रिटर्न करू शकू. आणि समजा याला आपण उचलून घेऊया बाहेर, फॉर लूपच्या बाहेर, म्हणजे शेवटी फक्त जो मॅक्स आहे तो आपल्याला भेटेल. तर रनच होते वाटतं, एवढं काय रन व्हायला. एखादी व्हॅल्यू राहिली वाटते इनिशियलाइज करायची, इक्वल टू 0 परचेस प्राइस. हां, आलेलं आहे.
त्याला जास्त वेळ लागला ना, कळलं नाही नक्की का लागला वेळ, पण असो. तर इथे हा आपला जो 6 आहे तो ॲज इट इज त्याने मॅक्स पार्ट म्हणून स्टोअर केलेला आहे. तर बस एवढंच आहे. तर ठीक आहे, बाकीचे प्रश्न नंतर बघू.